पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बकरी ईदच्या अनुषंगानं जिल्हाभरात पोलिसांचे धाडस सत्र. खामगावात 2 ठिकाणी छापेमारी. 3 आरोपींना अटक करून गोवंश जनावरांची केली सुटका. बकरी ईदच्या अनुषंगानं बुलढाणा पोलिसांची जिल्हाभरात छापेमारी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणावरून गोवंशीय जनावरांची सुटका करून आरोपींवर गुन्हे दाखल केले जात आहेत. खामगाव शहरातील काही भागांमध्ये गोवंशीय जातीची जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी 2 ठिकाणी धाड टाकून काही व्यक्ती गोवंशाची कत्तल करून त्याच्या मांसाची विल्हेवाट लावत असल्याचे आणि काही गोवंशीय जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांनी ही सर्व गोवंशीय जनावरे ताब्यात घेऊन गोरक्षनाथ पाठवली आहेत. या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. काल रात्रीला गोपनीय मार्फत अशी माहिती मिळाली का शेख अहमद शेख समद राहणार फाटकपुरा याच्या घरी गोवंश जातीचे जनावरं बांधून ठेवलेले आहेत व ते कत्तलीकरता आणण्यात आलेले आहेत. त्यावरून पथक तयार करून सकाळी पहाटेला रेड केली असता शेख अहमद शेख समद त्याचा इतर एक साथीदार हे दोघंही एक गोवंश जातीचं जनावर कापताना त्याच्या मांसाची विल्हेवाट लावताना मिळून आले. त्यांना लागेच ताब्यात घेऊन पंचासमक्ष ती कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच आजूबाजूला त्याच्या घरात धरती घेतली असता त्याच्या दुसऱ्या घरामध्ये सुद्धा 7 जनावरं बांधून गोवंशाचे ठेवलेले होते, ते सुद्धा ताब्यात घेतले व त्यांना पुढील सुरक्षेकरता गोरक्षण संस्थाने दाखल करण्यात आलेले आहे व पुढील मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करून कारवाई करत आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये मस्तान चौक येथे शेख आजम शेख मुसा याच्या घरी सुद्धा घरगुती रेड केली असता त्याच्या घरी गोवंशाचं मांस मिळून आल्याने ते सुद्धा जप्त करून त्याला सुद्धा ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई सुरू आहे. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक गायकवाड साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. सर, दोन्ही गुन्ह्यामध्ये एकूण आरोपी किती आहेत? दोन्ही गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहेत. एका गुन्ह्यामध्ये 2 आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 1 आरोपी.